जगद्गुरु तुकोबरायचा अभंग आहे. या अभंगातून महाराज असं म्हणतायत की देवा तुझा मला विसर होऊ, नेहमी या गणरायाची सेवा व्हावी, असंच भजन श्रवण व्हावं, असंच भजन आपल्याकडून व्हावं. हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा. तुझा विसर भावा, तुझा विसर भावा, गुण गाये हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, गुण गायेन आवडी, गुण गायेन आवडी. न लगे मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई. न लगे मुक्ती आणि संपदा, न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा, गुण गायेन आवडी. तुका म्हणे गर्भवासी, तुका म्हणे गर्भवा काय असतं अभंग गाताना जास्त रागाकडे स्वराकडे लक्ष द्यायचं नाही, जास्त शब्दाकडे लक्ष द्यायचं. कारण की आपल्याला जगद्गुरूंचा भाव प्रकट तुमच्याकडे करायचा. जे साधू संतांनी अभंग लिहिले ते अभंग तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. आम्ही आता 8 दिवस म्हणजे चातुर्मास मध्ये 8 दिवस दगडूशेठ हलवाई गणपती तिथं आम्ही त्यांचा चातुर्मासचा महिनाभर कार्यक्रम असतो. म्हणजे सातारकरांचा कार्यक्रम असायचा. सातारकर 8 महिनाभर कार्यक्रम करायचे, महिनाभर त्यांची प्रवचन असायची. पण ते वारल्यामुळं यावर्षी भाषाप्रभू पंकज महाराज गावडे यांचं प्रवचन होतं आणि त्याच्यात माझा एक रोज सुरुवातीला एक अभंग असायचा आणि शेवटला एक अभंग असायचा. लोक मला सांगायचे महाराज आम्ही तुमचा अभंग ऐकण्यासाठी अर्धा तास अगोदर येऊन बसतो. मी माझं कौतुक करत नाही, पण माझा असा एक स्वभाव आहे की आपण गाण्याकडे जास्त लक्ष न देता महाराजांच्या अभंगाकडे, त्या शब्दाकडे, ते शब्द तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. इतके गोड शब्द आहेत, इतके छान आपल्याला उपदेश केलेला आहे, तो उपदेश तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. म्हणून जास्त लक्ष माझं शब्दांकडे असतं.
आणि मग त्याच्यानंतर सगळे ट्रस्ट मंडळी एवढे खुश झाले, एवढे आमच्या सगळ्या साथीदारांचं त्यांना इतका आनंद वाटला की किती छान सादरीकरण. आजही तुम्ही फेसबुकला युट्यूबला गेल्यानंतर दगडूशेठ हलवाई गणपती असं नाव टाकलं की तिथे सगळं आमचं प्रवचन, आमचे अभंग तुम्हाला ऐकायला मिळते. सांगत होतं याच्यासाठी की साथीदार सुद्धा त्याच दर्जाचे लागतात. आता ही मंडळी खूप मोठी आहे, यांना आणणं सोपं नाही, पण आमचे वागणारे भाऊ सांगतात की महाराज तुमचे मित्रमंडळी आणा, आम्ही जे देतो त्याच्यात तुम्ही समाधान म्हणा. आणि आम्ही सुद्धा अशी मंडळी आहेत की आम्ही जास्त पैशाला महत्व देत नाही. तुम्ही मंडळी सेवा करता, तुम्ही मंडळी संप्रदाय करता, तुम्ही मंडळी इतकी छान या मंडळाचं आयोजन करता, म्हणून आमचं कर्तव्य जास्त धनाकडे न लक्ष देता जास्त मानाकडे लक्ष दिलं पाहिजे. न लगे मुक्ती आणि संपदा जगद्गुरूंनी सांगितलंय, संत संग दे सदा. नाहीतर मग आम्ही अभंग म्हणत जोर जोराने अभंग म्हणायचे ना आचरण काहीच करायचं, याला काय अर्थ नाही. आंधळ्याची वरात बहिरेच्या घरात असं झालं नाही.